नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. वीर जवान विजय बाळा, आज तुझ्यासाठी लिहिण्याचं कारणही तसंच खास आहे रे. आता 15 ऑगस्ट येतोय ना. आपल्या सोसायटीमधील लोकांनी आम्हाला म्हणजेच मला, तुझे बाबा, साक्षी आणि प्रथमला झेंडावंदनासाठी यावर्षी मान द्यायचं ठरवलं आहे. अभिमान वाटतो. बस अभिमान वाटतोय बघ, आज तुझी आई असल्याचा. आज तुझ्यामुळे आम्हाला एवढा मान मिळतोय, समाजात प्रतिष्ठा मिळते. सारं काही तुझ्यामुळेच आहे बघ. तुझं नाव तसं आम्ही काही ठरवून विजय नव्हतं ठेवलं, पण वाटायचं विजयाचंच काहीतरी करशील म्हणून ठेवलं. पुढे जाऊन तू ते नाव सार्थकी केलंस. मला आठवतंय, तुला कळत होतं तसं तू फक्त ते सैन्याचे, पोलिसांचेच कपडे घ्यायला सांगायचंस. तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला तरी तसेच कपडे तुला हवे असायचे. शाळेतही 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला तुझं भाषण ठरलेलंच असायचं. खूप छान भाषण करायचंस आणि बक्षीसही मिळवायचं. तू 8वीत असताना पहिली कविता आपला सैनिक हीच केली होतीस. तुला पोलीस, सैनिक, आर्मी याचं आधीपासूनच खूप आकर्षण होतं. कोण होणार असं विचारलं, तू नेहमी सांगायचंस, मला सैनिक होऊन देशसेवा करायची आहे आणि मी ती करणार. कणखर आवाज आणि तो आत्मविश्वास बघून मला कुठेतरी वाटले की तू सैन्यदलात जाशील. माझी आणि तुझ्या बाबांची तू डॉक्टर होऊन समाजसेवा करावी अशी इच्छा होती, पण आमच्यापेक्षा मोठं स्वप्न तू उराशी बाळगून वाढत होतास. आमची इच्छा आम्ही तुझ्यावर लादलीच नाही. तुझा निर्णय तू 12वी नंतर आम्हाला सांगितलास आणि आम्ही तो मोठ्या मनाने मान्यही केला. तसं आपल्या घरात कोणीच सैन्यात नव्हतं, पण तुला जायचं होतं. तू त्याशिवाय वेगळ्या करिअरचा कधी विचारच केलाच नाही. आठवतं का तुला, आपल्या शेजारी एकदा आग लागली होती आणि कोणीच आत शिरायला तयार नव्हतं. तेव्हा तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आगीत उडी मारलीस आणि त्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढलंस. आणि आपण एकदा गावी गेलो होतो सुट्टीत, तेव्हा नदीकडील गावात पूर आलेला. तेव्हाही तो मागचा पुढचा विचार न करता जमेल ती मदत करायला तिथे पोहोचला होतास. मला तेव्हा माहीत झाले की तू सैन्य दलात भरती होऊन देशात सेवाच करणार. तू भरती झालास ते जेव्हा कळलं, तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. तुझ्या प्रयत्नांना यश मिळालेलं. तू तर आनंदाने नाचत मला सांगत आलेलास, आई माझं स्वप्न पूर्ण झालं. मी उठा बसता जागेपणे झोपेल हेच स्वप्न बघायचो आणि आज ते पूर्ण झालं. आई, पण मी आता ड्युटीवर जाणार, म्हणजे घरापासून लांब राहणार, वेळ लागणार. तू प्लीज रडू नकोस हं. आनंदाने निरोप दे आणि तू बाबा हसत खेळत मजेत राहा. आता मी सैन्यात जातोय, म्हणजे तुम्हीही खंबीर व्हा. कधी 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 काही होऊ शकतं. तशी मनाची तयारी ठेवा. डोळ्यात पाणी नको आणू आई. आता मी देशाचा मुलगा आहे आधी, आणि मग तुझं. काही झालं तरी रडू नका आणि नेहमी खुश राहा. असं बोलून तुझ्या ड्युटीवर हजर व्हायचा दिवस उजाडला. तू खूप खुश होतास जातोयस म्हणून. चेहऱ्यावर त्या दिवशी वेगळीच चमक दिसवती आणि जड अंतकरणाने तुला निरोप दिला. तुझ्या समोर अश्रूंना सांगितलं, बाहेर नका येऊ, माझा बाळ देशसेवासाठी निघालाय. रोज तुझा फोन यायचा, तेव्हा हायसं वाटायचं आणि मग आम्ही दोघे जेवायचो. आता तुझ्या फोनची वाट बघणं एवढंच आमचं काम असायचं आम्हाला. सुट्टीला आलास की कोणाची तरी मदत करण्यास तुझी सुट्टी संपायची. मी रोज नवीन पदार्थ करून खाऊ घालायचे तुला. तेवढंच माझ्या हातांना काम होतं. तू आलास की दिवस पुरायचा नाही आणि तू नसायचंस तेव्हा घर खायला उठायचं. यावेळी मी सुट्टीत तुझे 2चे 4 हात करून द्यायचे ठरवलेच. मुली पण बघायला सुरुवात केली. सैन्यात मुलगा आहे म्हटलं की मुली तयार नाही व्हायच्या. अशिक्षित असला तरी चालेल, पण सैन्यात असलेला मुलगा नको, ही या भूमिका असायची. मला आश्चर्य वाटायचं, सुशिक्षित मुलीही असा विचार करतात. कीव यायची मला त्यांची की तू एक कर्तृत्ववान, देशसेवेत स्वतःला झोकून दिलेला जोडीदार त्यांना नको असायचा. तुम्ही स्वतःसाठी न जगता आमच्यासारख्या सामान्यांसाठी जीवन धोक्यात घालून जगता, हेच कसं कळत नाही या मुलींना. या विचाराने डोकं बधीर व्हायचं. पण अखेर तुझी बालमैत्रीण साक्षी, जिला तू लहानपणापासूनच आवडायचास, पण ते तुला कधी कळलंच नाही. तिच्या डोळ्यातलं प्रेम मी वाचलं आणि तिला विचारलं. ती मुलगी लगेच हो म्हणाली.
तिला तेव्हाच सगळ्या परिस्थितीची जाणीव करून दिली. तिला बोलले, परत विचार कर. हवं तर एका सैन्याची बायको होणं म्हणजे रात्रंदिवस डोक्यावर टांगती तलवार असल्यासारखं असतं. मनात नेहमी धाकधूक लागूनच राहते. उद्याचा दिवस कसा येईल सांगता येत नाही. प्रत्येक क्षणाला मन खंबीर करूनच जगावं लागतं बघ. त्यावर ती म्हणाली, मी तयार आहे सगळ्यासाठी. मी पूर्ण विचार करून निर्णय घेतलाय. उलट मी अभिमानाने सगळ्यांना सांगते की माझा नवरा देशसेवा करतो. तो सैनिक आहे. तेव्हा मला कळले की ही पोरगी तुझा संसार सुखाचा करेल. तिने तिच्या घरातल्यांना पण तयार केलं आणि धाकामाटात लग्न पार पडलं. लग्नाचा आनंदही तुला जास्त वेळ घेता आला नाही बाळा. 2 दिवसातच महत्वाच्या मिशनसाठी तुला बोलावण्यात आलं आणि तू गेलास. साक्षीने ही परिस्थिती छान सांभाळून घेतली. ती ना रडली ना चिडली तुझ्यावर. उलट आनंदाने म्हटली, मी इथे सांभाळते, तुम्ही तिथे सांभाळा. खूप मोठं आणि खंबीर मन असावं लागतं सैनिकाच्या बायकोचं. खरी लढाई तर त्या पण लढत असतात. महिनोमहिने तुमच्यापासून लांब राहून संसार सांभाळायचा असतो. खूप धाडस लागतं यासाठी. पण मिशन संपवून तू आलास तेव्हा जास्त दिवस सुट्टी होती. तेव्हा ते दिवस आपण खूप आनंदाने घालवले. साक्षीच्या येण्याने घरात चैतन्य आलं होतं. नजर लागू नये असा छान संसार चालू होता. त्यातच अजून आनंदाची भर म्हणजे काही दिवसांनी तुमच्या संसार वेलीवर प्रथम नावाचं फूल उमललं. खूप खुश होते सगळे इथे. पण तो क्षण अनुभवायला तू इथे नव्हतास. बाळाला डोळे भरून पाहायला तू इथे नव्हतास. तुला फोनवर ही बातमी सांगितलं, तुला आनंदही झाला आणि बाळाला भेटता येत नाही म्हणून दुःखही वाटत होतं. प्रथम 1 महिन्याचा झाल्यावर तू आलेलास. तोपर्यंत या फोनमुळे, व्हिडिओ कॉल्समुळे तुझी आणि त्याची ओळख झाली होती. बरं झालं आता तो फोन पण असे आहेत की माणूस दूर असला तरी जवळच वाटतं. बाळाला पहिल्यांदा पाहून डोळे पाणावले होते तुझे आणि त्यालाही सैनिकाचंच बनवायचं असं तू जाहीरही केलंस. सुट्टी संपेपर्यंत बाळाला सगळे बाळकडू पाजून गेलंस. त्याला बोलायला यायला लागल्यावर तोही बोलायचा की मी माझ्या बाबासारखं शूरवीर होणार. तो शत्रूंना मारतो तसं मी पण मारणार. त्याच्या त्या बोबड्या बोलण्यावर आम्ही खूप हसायचो. पुन्हा तू त्याच्या पहिल्या वाढदिवसाला आलास आणि तेही त्याला सैनिक गणवेश घेऊन. त्याच्याही नसानसत सैनिकाचं व्हावं असं भिनवत होतास. तुझंच रक्त होतं ती, मग ते कसं मागे पडेल. तो झाल्यापासून मात्र तू हळवा झालेलास जरा. सुट्टी संपल्यावर निघताना पाय घुटमळायचे तुझे त्याच्या भोवती. पाय निघायचा नाही तुझा, पण तू काढायचास. शेवटी देशसेवा आधी, मग कुटुंब. त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला यायचा असतो. प्रथमचा काहीतरी वेगळाच तोरा असायचा. आणि तेव्हा याही वेळी 3ऱ्या वाढदिवसाला तू येणार म्हणालेलास आणि त्यावेळी त्याचा वाढदिवस अनाथ आश्रमामध्ये करायचं ठरलेलं. सगळी तयारी झाली. फक्त तू यायचा बाकी होतास. 1 आठवडा आधी नेहमीसारखं सकाळी फोन वाजला. साक्षीने उचलला आणि समोरून काय सांगितलं माहित नाही. तिच्या हातातून फोनच निसटला. ते मटकन खाली बसले. प्रथम म्हणाला, आई बाबाचा फोन आहे ना, बोल ना मग. साक्षी शांतपणे त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, तुझा बाबा शहीद झाला बाळा. हे ऐकून आम्हा दोघा म्हाताऱ्यांचे अवसानच गळून पडले. एकुलता एक आधार होतास आमचा, तोही गेला. तुला वचन दिलेलं की रडणार नाही, पण ते शक्यच नव्हतं रे. तुझ्या रोजच्या फोनची वाट बघण्यात तर आयुष्य पुढे सरकत होतं आमचं. आता ते थांबलेलं. आभाळ फाटलेलं त्या दिवशी साक्षीने खूप धीराने आम्हा दोघांना सावरलं. प्रथमला शहीद म्हणजे काय कळतच नाही, पण ती त्याला सांगते की तू आता खूप लांब लढायला गेलायस. जिथून तू कधी येशील ते माहीत नाही. फार रडत बसलेलं तुला आवडायचं नाही, म्हणून तिघांनी स्वतःला सावरून ठरल्या दिवशी प्रथमचा वाढदिवस अनाथाश्रमात साजरा केला. तुझ्या प्रत्येक इच्छेप्रमाणे त्यांना शाळेची पुस्तके, वह्या, गणवेश अशा गरजेच्या वस्तू भेट म्हणून दिल्या. प्रथम तुझ्या येण्याच्या रस्त्याकडे डोळे लावून बसलेला. नादान पोरते आशा असते त्याला की तू येशील. आम्ही त्याच्याकडे बघून जगतो आता. तू भरती झालास तेव्हा तू खूप जण आम्हाला म्हणायची, काय तुमचा मुलगा एवढा हुशार, तर डॉक्टर इंजिनियर नक्की होईल. ते सोडून सैन्यात काय जातोय तो.
तुम्ही पण का त्याला नाही समजावं? किती कठीण असतं आणि भरोसा नसतो तिकडे जीवाचा. पण मला फरक नव्हता पडत. मला अभिमान वाटायचा माझा मुलगा देशसेवा करणार. बोलणाऱ्यांची मुलं कुठेतरी उनाडकी टवाळकी करत फिरायची. कसली नको नको ती व्यसने त्यांना लागलेली. तू त्यात नव्हतास. त्या वयात मुलं मुलींच्या मागे लागतात. तू देशसेवेच्या मागे लागून स्वतःला समर्पित केलेलंस देशासाठी. तेव्हा तू मिळवलेल्या मेडल्सनी, दहशतवाद्यांना घातलेल्या कंठस्थानाने, वरिष्ठांच्या प्रशंसेने सडेतोड उत्तर तुझ्याकडे बोट दाखवणाऱ्यांना दिली. गर्व होता मला तुझा. जे बाबा तर छाती फुगवून सगळ्यांना सांगायचे, मुलगा देशाचं रक्षण करतोय. त्याच्यासारखे हजारो जवान तिथे सीमेवर आहेत म्हणून. आज आपण रात्री शांततेत इथे झोपतोय. तेही तू गेल्यावर थोडे शांत झाले. पण होईल हळूहळू सगळं नीट. तू काळजी करू नकोस. प्रथमला आम्ही शूरवीर सैनिकच करू. आम्हाला सर्वांना तुझा खूप अभिमान आहे. सगळ्यांना तुझ्यासारखं तिरंगामध्ये लपेटून मरण नाही येत रे. नशीबच लागतात यासाठी. मरावे परी कीर्ती रूपे उडावी. हे वाक्य सार्थ केलंस. माझी तर हीच इच्छा आहे की पुढला जन्म पण तू माझ्याच पोटी जन्मच घ्यावास आणि तेही फक्त एक शूर जवानाची आई होण्याचं भाग्य मला मिळेल. तू सुखी राहा बाळा. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.